नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर मोगल इरफान. मी गोदरेज कॅटल जेनेटिकमध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर स्पेशलिस्ट कार्यरत आहे. काळे साहेबाच्या फार्मवर आपण 20 दिवसापूर्वी एम्ब्रियो ट्रान्सफरसाठी सिंक्रोनायझेशनचा प्रोटोकॉल स्टार्ट केला होता. याच्यामध्ये आपण 3 इंजेक्शन देतो, 2 PG आणि 1 रिसेप्टाल. इंजेक्शन स्टार्ट करतो तेव्हापासून सुरुवातीला 1 PG देतो, त्याच्या 11 दिवसानंतर दुसरा PG देतो, त्याच्यानंतर दिवशी आपण रिसेप्टाल देतो. मग रिसेप्टाल देऊन आपण आयु करतो आणि मला एम्ब्रियो ट्रान्सफरसाठी आपण असंच सोडून देतो, म्हणजे AI करत नाही. तर हिट झाल्याच्या नंतर रिसेप्टाल दिल्याच्या नंतर 7 दिवसानंतर आपण येऊन परत या ॲनिमलमध्ये CL चेक करतो. CL चेक म्हणजे गर्भाला जीवन ठेवण्यासाठी जो हार्मोन लागतो प्रोजेस्ट्रॉन, तो CL मधून रिलीज होतो. तो CL जो असतो तो ओव्हरीवर असतो. तर आपण त्या ॲनिमलमध्ये हात टाकून बघतो की CL कोणत्या ग्रेडचा आहे, 1 ग्रेडचा आहे, 2 ग्रेडचा आहे. 1 आणि 2 ग्रेडचा CLमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. त्यामुळं आता आपण साहेबाच्या फार्मवरती चेक केलेलं आहे, तर आपल्याला 7 पैकी 2 ॲनिमलमध्ये CL भेटलेला आहे आणि आपण 2 ॲनिमलमध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर करणार आहे. 2 ॲनिमलमध्ये. हां, आता म्हणजे ही CL आता एखाद्याला एकच गाय जर करायची असेल तर ती होऊ शकत नाही, कारण आपल्याकडं 6 ॲनिमल आपण लावल्यानंतर फक्त 2 सापडले आपल्याला त्यातले. याच्यामध्ये संख्या लय महत्त्वाची आहे. का तर आपण जे 7 ॲनिमल घेतले, 7 ॲनिमलची सायकल एक दिवशी नाही. कोण आज हिटमध्ये येते, कोणी उद्या येते, कोणती ॲनिमल परवा येते, कोणता तेरवा येते. म्हणजे सगळ्या ॲनिमलला आपण काय करतो, इंजेक्शन देऊन एकत्र माझावर आणण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांची सायकल वेगवेगळ्या दिवशी असल्या, समजा ज्या ॲनिमलमध्ये CL चांगला आहे, आपण इंजेक्शन जेव्हा आपण पहिला PG लावतो, ज्या ॲनिमलमध्ये CL चांगला आहे, माझावर येऊन 4-5 दिवस झाले असेल, ते ॲनिमल चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करतो. बाकीचे जे ॲनिमल आहेत, मग समजा रिग्रेसिंग CL आहे, CL तुटण्याच्या स्थितीत आहे आणि कोणता ॲनिमल आपण इंजेक्शन देता वेळेस माझावर आहे, तर असे ॲनिमल रिस्पॉन्ड करत नाही. याच्यामुळं आपण काय करतो की 10चा 15चा जे ग्रुप बनवतो, यासाठीच बनवतो की आपल्याला जास्तीत जास्त ॲनिमल एम्ब्रियो ट्रान्सफरला भेटले पाहिजे. म्हणजे क्वांटिटी आपल्याला जास्त क्वांटिटी यासाठीच बनवतो आपण की ॲटलिस्ट 10 जर ॲनिमल असतील तर त्यापैकी 5 ते 6ला एम्ब्रियो ट्रान्सफर होणार. आता आपण ज्यांना ही केलं एम्ब्रियो ट्रान्सफर केलं त्याचं कन्फर्मेशन किती आपल्याला लागतं तरी? आपण आता चांगल्याच प्रकारे CL निवडतो. जे कन्फर्म येण्याचे चान्सेस ज्याचे जास्त आहेत असेच ॲनिमल निवडतो. आता तुम्ही बघितलं 7 ॲनिमल होते, 7 पैकी आपण 2घांनाच निवडलं. जे अतिशय उत्तम ॲनिमल आहेत तेच आपण निवडून एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आता आपल्याला वापरलेला एम्ब्रियो कसा आहे त्याचं? आपण जे आता एम्ब्रियो वापरलेला आहे, ते जी गाय जी आहे ती चॅम्पियन आहे. म्हणजे जिचं मिल्क आहे 8,000च्या वर, म्हणजे 12,000, 13,000, 10,000 लिटर असं चॅम्पियनचं मिल्क असतो. आणि बुल जे वापरलं आपण, लिचवरचं वर्ल्ड वाईडचं बुल वापरलं, त्याच्याकडून तयार झालेल्या डॉटरचं अवरेज 15,000 लिटर आहे एका लॅक्टेशनचं. म्हणजे दररोजचं अवरेज त्या बुलच्या 50चं आहे. म्हणजे एक अवरेज 50चं आहे. अवरेज जी आहे ते 15,000 लिटर आहे एका लॅक्टेशनचं. म्हणजे दररोजचं अवरेज येईल 50 लिटर. येईल. तर मागच्या व्हिडिओला मी रिस्पॉन्ड देऊ शकलो नाही प्रत्येक शेतकऱ्याला, का तर माझं शेड्यूल जे असतो तो फार बिझी असतो. त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्टली मला फोन करू शकता. स्क्रीनवर नंबर येईल, त्याप्रमाणे तुम्ही मला संपर्क करा. मी तुम्हाला एम्ब्रियोसाठी अधिक माहिती देईल. आणि जर एम्ब्रियो ट्रान्सफरसाठी तुम्हाला अजून जर माहिती पाहिजे असेल तर माझं एक यूट्यूब चॅनल बी आहे, डॉक्टर मोगल इरफान नावाने. याच्यावर बी तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता एम्ब्रियो ट्रान्सफर संबंधी अधिक माहिती, जे आपले ब्रीडिंगसाठी एम्ब्रियो ट्रान्सफरसाठी. तर ते यूट्यूब चॅनलवर बी तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता. प्रोटोकॉल त्याचं जरा थोडक्यात माहिती देईल. एम्ब्रियो आता कसं आहे, आपल्याला जर आपल्या ॲनिमल सिंक्रोनायझेशन करायचं तर याचे 2-3 प्रकार आहेत. GPG एक प्रोटोकॉल आहे, डबल PG एक आहे आणि एक सिडार म्हणून एक प्रोटोकॉल आहे. तर ह्या तिन्ही प्रकारचा वापर करून आपण आपले गायींना सगळ्यांना एकत्र माझावर आणून सगळ्यांना एकत्र भरू शकतो. GPG काय आहे, पहिल्या दिवशी आपण जे इंजेक्शन देतो तो 0 दिवस पकडतो. त्याच्यानंतर परत 7व्या दिवशी इंजेक्शन देतो आपण. पहिल्या दिवशी गायनॅरिज, 7व्या दिवशी PG, पुन्हा 9व्या दिवशी गायनॅरिज. हे देऊन 10व्या दिवशी आपण AI करायचं. हा GPG झाला. डबल PG असा आहे की पहिला जेव्हा इंजेक्शन देतो तो 0 दिवस, त्याच्यानंतर 11व्या दिवशी परत PGचं इंजेक्शन द्यायचं, परत 13व्या दिवशी रिसेप्टालचं इंजेक्शन द्यायचं आणि परत
6 ते 8 ते 10 तासानंतर AI करायचं. हे करून टाका. आणि जो सिडारचा जो प्रोटोकॉल आहे तो थोडासा महाग प्रोटोकॉल आहे आणि सिडार लावण्यासाठी बी तुम्हाला स्पेशलिस्ट डॉक्टरची गरज असणार आहे. हां. त्याच्यामुळं तुम्ही सिडारचा प्रोटोकॉल न करता ह्या 2 प्रोटोकॉलमध्ये बी तुम्हाला छान रिझल्ट येतो. आता ह्याच्यामध्ये चान्सेस किती आहेत कन्फर्म होण्याचे? चान्सेस भरपूर असतात. कसं आहे, ज्या आपण मी जसं म्हणलं की आपण सिंक्रोनायझेशन करतो म्हणजे सगळेच ॲनिमल तुमचे रिस्पॉन्ड करतील असं नाही. तर तुमचा जो AI टेक्निशियन आहे तो किती एक्सपर्ट आहे हिट ओळखण्यामध्ये, ते जर व्यवस्थित प्रकारे हिट ओळखली आणि व्यवस्थित प्रकारे जर AI केलं तर चान्सेस 100% असतो. 100%. त्याचं काय विषय नाही. पण हिट ओळखणे की ज्या ॲनिमलला आपण प्रोटोकॉलमध्ये घेतलेलं आहे त्या ॲनिमलने इंजेक्शनला प्रतिसाद दिला का, हे जर आपण ओळखलं तर आपल्याला कुठं त्रास जाणार नाही. बरं, आता आपल्याला ज्या दोघांना त्याला कन्फर्म कालवडच मिळणार का त्याचं आणखीन? याच्यामध्ये तुम्हाला 90% कालवडच भेटणार. सेक्सेडस सिमेंट वापरला असेल. आपण वर्ल्ड वाईडचं सेक्स्ड सिमन वापरलं त्याच्यामुळं कालवडचे चान्सेस 90%. 90-10 ratio 10% मध्ये काही सांगता येत नाही आपल्याला. असं आहे, म्हणजे 90% तर 90% कालवडच होणार. कालवड. हा, ती सेपरेशन कसं करते होते सिमेंटचं? सिमनचं सेपरेशनचे आता ते भरपूर टेक्निक्स आहेत. ते काही टेक्निक असं करतात की ते एक्स आणि वाय जे क्रोमोझोम आहे ते सेपरेट करतात आणि काही टेक्निकमध्ये असं करतात की जे एक्स आणि वायला हे करतात, किल करतात. केलंच करून हा, टाका. तर हे 2 प्रकारे करतात ते. आता ते मी कोण्या कंपनीचं नाव घेत नाही का तर ते हे होईल. त्याच्यामुळं हे 2 टेक्निक आहेत. सेपरेट बी करता येते आणि जे आपल्याला नको आहे, एक्स नको आहे तर एक्सला मारता येते, वाय नको आहे तर वायला मारता येते. म्हणजे मेलचं सिमन पण तयार होते आपल्या भारतात. जे सिमन स्टेशनसाठी आपण वापरतो ते मेलचंही सिमन तयार होते. त्याच्यामुळं दोन्हीला आपल्याला मारता येते, एक्स किंवा वायला. एकाला मारून आपल्याला कोणताही एक तयार करता येते. तर मित्रांनो, वरच्यावर टेक्नॉलॉजी वाढत चालली आहेत आणि वाढलेल्या टेक्नॉलॉजीचा सर्वांनी फायदा घेणं गरजेचं आहे. आपल्या शेडवर आपण आता ह्या भागामध्ये पहिलाच आपल्या शेडवर हे प्रोसिजर आपण राबवलेले आहे. आता माझं कसं काय होतं आहे हे बघून आणखीन इतर शेतकरी मित्रांना जर करायचं असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. आणि सरांचा नंबर मी स्क्रीनवरती दिलेला आहे, चालू व्हिडिओमध्ये तुम्हाला तो दिसून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. सरांचा नंबर तिथे तुम्हाला भेटून जाईल. जर कोण आणि इच्छुक असेल तर सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि काय प्रोसिजर आहे, काय आहे आणि इथून पुढं काय काय होतं आहे ते तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये अपडेट देत राहीन. तर सर, तुम्ही मला वेळ दिला, धन्यवाद. धन्यवाद.